आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका पण खेळाडू आणि कलाकारांना द्यायला दमडी नाही अशी अवस्था आहे पिंपरी चिंचवड महापालिकेची। पिंपरी चिंचवड मधल्या खेळाडूंना कलाकारांना रोख रक्कम देण्याची घोषणा महापालिकेने केली होती, पण प्रत्यक्षात एक पैसाही देण्यात आला नाही। सागरमाथा माउंट एव्हरेस्ट वीर अजून निधीची वाट पाहत आहेत। जगातल्या 7 खाड्या पार करणारा स्विमर अमोल आढावचाही हाच अनुभव। त्यालाही महापालिकेने 2 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। 10च्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये मला 1 लाख रुपये मंजूर झालेत आणि आता ते मंजूर होऊन जवळजवळ आता 4 वर्ष आलेत। 4 वर्ष होऊन सुद्धा ते पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत। त्यासाठी मी कमीत कमी नगरपालिकेमध्ये 30 ते 40 वेळा माझ्या चक्र झाल्यात की ते पैसे मला कधी मिळतील, तरी अजूनपर्यंत तरी काही असं पाठपुरावा किंवा मिळू शकतात असं नाहीये। आता या मुद्द्यावर राजकारण सुरू झालंय। प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे खेळाडू आणि कलाकारांची अशी परवड होते अशी स्थायी समितीची ओरड आहे। पुरस्कार जाहीर झालेल्या सर्वांनाच मंगळवारपर्यंत रक्कम द्या, अन्यथा कडक भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं आयुक्तांना दिला आहे। एका आठवड्यात ज्या खेळाडूंना आपण आजपर्यंत बक्षीस किंवा धनादेश देण्याचं कबूल केले त्यांच्या कामगिरीबद्दल, ते येत्या मंगळवारपर्यंत त्यांनी द्यावेत, विशेष बाब म्हणून। अन्यथा याच्यावर मी एकदम कठोर भूमिका घेणार माझी, आणि मी प्रशासनाला त्यात 100% जबाबदार दाखवणार। आता खरंच खेळाडू आणि कलाकारांना मंगळवारपर्यंत बक्षिसाची रक्कम मिळणार की तारीख पे तारीख सुरू राहणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।